ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील शिवसेना संपर्क कार्यालय पालिका सभागृहात मान्यवरांच्या हस्ते शिवसेना प्रमुख ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आलं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचं, मराठी जनतेचं, तमाम सर्व नागरिकांचं एक आदरस्थान असे आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख वैशालताई जुगळे, त्याचबरोबर या शिरोळ तालुक्यातील तालुका संघटिका साजिदाबाई घोरी, या शहराची महिला आघाडीची संघटिका राजश्री ढेरे मालवेकर, रेखाताई घाडगे, जयसिंगपूरच्या शहर प्रमुख, त्याचबरोबर या गावातील बाळासाहेबांच्यावर, शिवसैनिकांच्यावर, शिवसेनेवर प्रेम करणारे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते मंडळी, आदरणीय कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, या शहराचे माजी शहर प्रमुख सुहास पाचोबा, रामभाऊ माळी, जोरा पठाण, गणेश गुरव, युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख मिलिंद गोरे, मार्केट समितीचे माजी सभापती आणि कुरुंदवाड शहराचे माजी शहर प्रमुख अप्पासाहेब भोसले, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख तानाजी आलासे, या पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष बबलू उर्फ डायमंड पवार, दलित सेना कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सुनील कुरुंदवाडे, शाहीर आवळे, सुरेश बिंदगे, अर्चित बागवान, सिकंदर सारवान, राजीव बेले, पिंटू नरके, पिंटू खराडे, नाना खराडे, दिनकर पाटील, या कुरुंदवाड शहरातील दिलीप बनगर, गुटू बनगर, सुनील जुगळे आणि कुरुंदवाडमधील शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक, पत्रकार बंधूंनो, आज या ठिकाणी 98व्या जयंती साजरी करत असताना बाळासाहेबांचा इतिहास तुम्हाला माहिती असताना बाळासाहेबांचा इतिहास अशा प्रकारे असा होता हे आपण सर्वांनीच जाणलंय। यापूर्वी आपण इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त पुस्तकातून वाचलेला इतिहास आपण बघितलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास हा आपण पुस्तकातून, शाळेतून अभ्यास करून वाचलेला आपण बघितलेला आहे। पण बाळासाहेबांचा धगधगता विचार आपण सर्वांनी डोळ्यानं बघितलेला आहे। तो विचार आपण कधीही विसरणार नाही, कारण त्याचा असं आहे, बाळासाहेबांचा विचार हा खरा होता, बाळासाहेबांचा विचार हा सत्य होता, बाळासाहेबांचा विचार हा प्रामाणिक होता, बाळासाहेबांचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा, सर्वांना एकत्र ठेवणारा असा हा इतिहास बाळासाहेबांचा होता। म्हणून तो इतिहास आम्ही कधी विसरायचा नाही। त्याचबरोबर या घटक पक्षातील सर्व महाविकास आघाडीतील जनतेला मी सांगतो, आजपर्यंत या ठिकाणी विविध पक्षाचे, विविध इतर संघटनेचे बऱ्याच सभा झाल्या, पण ही कॉर्नर सभा असू दे किंवा आमच्या बाळासाहेबांच्यावर प्रेम करणारी सभा असू दे, या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। बाळासाहेबांचा इतिहास अशा पद्धतीने होता। 1900 मला वाटतं 2007 साली ह्या भारत देशाचे राष्ट्रपती एक मुंबईतील एक महिला
ती देखील मराठी समाजाची, हिंदू समाजाची महिला प्रतिभाताई पाटील ही जी ज्या वेळेला राष्ट्रपती म्हणून ह्या देशाची बनणार होती त्यावेळेला आम्ही आमचा पक्ष महायुती हे सर्वजण आम्ही विरोधात होतो. तरी देखील बाळासाहेबांनी ह्या दिल्लीचा तख्त काबीज करायचं म्हटल्यानंतर बाळासाहेबांनी प्रतिभाताई पाटील यांना 100% पाठिंबा दिला आणि दिल्लीचा तख्त हे बाळासाहेबांनी प्रतिभा देवीच्या पाटील यांच्या माध्यमातून काबीज केला. अशाच पद्धतीनं आपण सर्वांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आपण सर्व नागरिकांनी या महाराष्ट्राचा तख्त आपण या उद्धव साहेब यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी राखूया. आपण सर्वांनी या ठिकाणी शपथ घेऊया अशी मी तुम्हाला सर्वप्रथम विनंती करतो. त्याचबरोबर या कुरुंदवाड शहरातील देखील तख्त ही महाविकास आघाडी बाळासाहेबांच्या आशीर्वादानं घेतल्याशिवाय राहणार नाही आणि थांबणार नाही. मग त्यावेळेला शिरोळ तालुका विधानसभा असू दे किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असू दे हा देखील तख्त आपण सर्वांनी काबीज करूया आणि त्याचा आशीर्वाद बाळासाहेबांनी आम्हाला द्यावा अशी मी बाळासाहेबांच्या करणे एक विनंती करतो. आणि उद्धव साहेब ठाकरे यांचा आपण हात बळकट करूया आणि त्यांना आपण ताकद देऊया आणि महाराष्ट्राचं तख्त त्यांना काबीज करून देऊया. तरच आपण खरी श्रद्धांजली बाळासाहेबांना आपण नाही ठरल एवढी मी विनंती